माझा रुटीनचा व्हिडिओ थोडा लेट येईल कारण की आता मी बेडरूमची क्लिनिंग काढणार आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत येईल. रोज एक असं काही मी क्लिनिंग करत असते. तर चला मग भेटूया पुढचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स बघा, इथे ना मी भरण्या काढल्यात. आता ह्यामध्ये ना सर्वात मी ग्रोसरी भरून घेणार आहे. तर सर्वात प्रथम आहे ना, ह्या ज्या गोल भरण्या आहेत ना, ह्यामध्ये मी सर्व ड्रायफ्रूट्स वगैरे भरून घेणार आहे. तर इथे बघा, ह्या भरणीमध्ये मी बदाम भरले. आता दुसऱ्या भरणीमध्ये मी काजू वगैरे भरून घेईन. म्हणजे कसं ना, एकाच भरण्यांचा सेट जर व्यवस्थित असला ना, तर मग ते दिसायला सुद्धा सुंदर दिसतं आणि वापरताना सुद्धा छान वाटतं. तर आणि ना, हे स्वच्छता करून ना खरंच किचनमध्ये इतकं प्रसन्नता वाटते ना, मस्त वाटतं. आणि असं किचनमधून बाहेर जाऊच नाही असं वाटतं, इतकं छान वाटतं. आणि खूप छान चमकायला सुद्धा लागतं किचन आपलं. तर मी करत असते अशी अधूनमधून, म्हणजे दर आठवड्याला माझी सॅटर्डे संडे इशीला सुट्टी असते ना, तर सॅटर्डे संडेमध्ये ना माझी अशी थोडी एक साईडची मी क्लिनिंग वगैरे करून घेत असते. तर आता आहे ना, इशीची एक्झाम पण सुरू होणार आहे, तर बाकीचे 15 दिवस आहे ना, आता मला क्लिनिंग करायला चान्सच नाही मिळणार. आणि कसं नाही, किचन जर क्लीन नसलं ना, तर मग असं काम वगैरे करायची इच्छा नाही होत. पण आता किचन माझं क्लीन झाल्यामुळे ना, मला छान असं मस्त प्रसन्न वाटतं. त्याच्यामुळे मी क्लिनिंग वगैरे करून घेतली, म्हणजे नंतरला परत कसला लोड नको. आणि कसं ना, आठवड्याने ना, कसं माझ्या घरामध्ये ना चिमणी नाही आहे, त्यामुळे ना पटकन असं काही फोडणी मारलं ना की लवकर चिकट डाग होत राहतात. तर ते असे एक दिवस आड असं पण पुसावं लागतं. पण हे जे क्लिनिंग करायचं होतं ना, हे मला पूर्ण डीप करूनच घ्यायचं होतं. कारण की मी शिफ्टिंग होताना जे क्लिनिंग करून असंच म्हणजे वरचेवर लावलं होतं. आम्हाला गावालासुद्धा जायचं होतं आणि नवरात्रसुद्धा होती. तर त्याच्यामध्ये ना मी हे असंच लावून तसंच डम करून ठेवलेलं आणि व्यवस्थित वगैरे नव्हतं वाटत. म्हणून म्हटलं की चला ह्यावेळेस थोडं सोयीस्कर आणि व्यवस्थित लावून घ्यावं किचन. आणि छान वाटतं असं बघायला गेलं तर. म्हणून म्हणून ही सगळी आजची क्लिनिंग आहे आणि ती तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर पुढच्या महिन्यात पण आमच्या देवीची जत्रा आहे, तर तेव्हासुद्धा थोडीफार क्लिनिंग होईल. तोवर इशीला सुट्ट्यासुद्धा पडतात. त्याच्यानंतर मी ना या बरणीमध्ये गूळ पावडर टाकलेली, पण नंतर मग ना मी ती गूळ पावडर काढून आहे ना दुसऱ्या स्टीलच्या डब्यात टाकली. थोडंसं म्हणजे स्टीलचं आहे आणि थोडंसं असं प्लास्टिकचं ट्रान्सपरंट आहे ते. तर मग मी त्याच्यात टाकून दिली आणि ही बरणी आहे ना, मी दुसऱ्या वस्तूसाठी वापरली. तर अशा प्रकारे ना माझ्या ड्रायफ्रूट्सच्या भरण्या भरून झाल्या. आता ह्या कढीवाल्या भरण्या होत्या ना, ह्यामध्ये मी ना सर्व भरण्यांमध्ये नाश्त्याच्या वस्तू भरणार आहे. जसं पोहे, जाडा रवा, बारीक रवा, इडलीचा रवा, मुसली, त्याच्यानंतर म्हणतात ना साबुदाणा, परत काय ते आपलं पास्ता वगैरे. तर ह्या सगळ्या वस्तू भरायच्या होत्या. पण नंतर मग मी विचार केला की कशात काय छान वाटेल ना, त्या प्रकारे आपण भरूयात. तर ह्याचंसुद्धा आहे ना, माझ्या ह्या भरणीचा 6चा सेट आहे, या कढीवाल्या भरणीचा. आणि गोल भरण्या आहेत ना, तर त्याचा मोठ्या गोल भरण्यांचा सेट 4चा आहे आणि छोट्या गोल भरण्यांचा सेट 6चा आहे. तर ह्या भरण्या आहेत ना फ्रेंड्स, मी अशा एकदम नाही घेतलेल्या आहेत. मी अशा थोड्या प्रत्येक महिन्याला घेतलेल्या आहेत. कारण की कसं होतं ना, तेवढंच आपल्यालासुद्धा आपला बजेट कोलमडत नाही आणि आपल्याला म्हणजे इथं दिसायलासुद्धा छान वाटतात. माझ्याकडे ना प्लास्टिकच्या भरण्या नाही आहेत. मी ऑलमोस्ट सगळं प्लास्टिक काढून टाकलेलं आहे. फ्रीजचे कंटेनरशिवाय माझ्याकडे दुसरं असं काही इतकं प्लास्टिकच्या भरण्या वगैरे नाही आहेत. आणि दुसऱ्यासुद्धा आपल्या काही कॉफीच्या किंवा दुसऱ्या कसल्या भरण्या असतात ना, त्या काचेमध्येच येतात. तर त्यासुद्धा भरण्या ना मी फेकून नाही देत, मी त्या वापरते धुवून स्वच्छ. पण काचवाल्याच भरण्या मी वापरते. अशा भरण्या मी प्लास्टिकच्या वगैरे नाही वापरत. सहसा म्हणजे मी खूप कमी केल्या आणि जेवढ्या माझ्याकडे प्लास्टिकच्या भरण्या होत्या ना, मी त्या सगळ्या टाकून दिल्या आहेत. ज्या रियुजेबल आहेत ना, म्हणजे त्या BPAच्या ह्या आहेत, म्हणजे आपण त्या आपल्या नंतर हे पण होऊ शकतात, काय बोलतात ते, रिसायकल होऊ शकतात. तशा भरण्या पण प्लास्टिकच्या आहेत माझ्या, पण मी त्याचवाल्या वापरते. दुसऱ्या हार्ड प्लास्टिक मी बिलकुल पण नाही वापरत. तर इथे तुम्ही बघू शकता, मी ना अशा चौकोनी ज्या भरण्या होत्या माझ्याकडे, त्या भरण्यासुद्धा ना मी नाही, बिग बास्केटवरून घेतलेल्या. आणि तेव्हा त्या अशा 2 भरण्या मला आहे ना, तेव्हा 198च्या म्हणजे 100ला एक भरणी अशी येत होती. आत्ताही डीमार्टमध्ये 99ला एक भरणी येते 1 किलोची.
तर मी त्याच्यातून पण भरणी आणलेली आहे. एकच आणलेली, मागे आणलेली ती खूप महिने झाले त्याला. जेव्हा मी लास्ट ग्रोसरी भरली होती मी तेव्हा आणली होती. तर त्याच्यावरती अजून ती भरणी आहे माझ्याकडे. आणि बऱ्याचपैकी आहे ना मी अशा काचेच्या भरण्या व्यवस्थित हाताळते, म्हणजे फुटायला वगैरे नको. एखादी भरणी फुटली ना की आपला जो सेट असतो ना भरण्यांचा तो खराब होतो. तर अशा प्रकारे माझं पण भरण्यांचं कलेक्शन भरपूर आहे. आणि किती पण भरण्या वगैरे असल्या ना तरी मला कमीच वाटतं. ते इथे ना माझ्याकडनं फ्रेंड्स एक चूक झाली. मम्मीने ना ह्याच्या भाजीची जी थैली असते ना त्याच्यामध्ये वापरायची जी मुगाची डाळ होती ना ती ओतून ठेवली होती. तर मी ना सगळ्यात आधी ना नवीन आणलेली डाळ पहिली खाली टाकली भरणीत, आणि नंतर जुनीवाली डाळ पुन्हा टाकायला गेली तर बघा इथे कशी ती खाली म्हणजे सांडत होती. तर मी ना खाली डब्याचं झाकण ठेवलं आणि मग ही डाळ ओतली. तर ना काय असं फ्रेंड्स, मी तुम्हाला एक टिप सांगते. जेव्हा पण कधी तुम्ही ग्रोसरी आणता आणि तुमची अगोदरची जर काही ग्रोसरी शिल्लक असेल ना, तर जेव्हा तुम्ही बरण्यांमध्ये ग्रोसरी भरता ना तर नवीनवाली ग्रोसरी अगोदर भरायची आणि जुनीवाली नंतर भरायची. म्हणजे वरती जुनीवाली म्हणजे वापरण्यासाठी ना जुनी जी होती ना ती वापरण्यात पहिली येते आणि नवीनवाली खाली असते, मग ती आपण नंतर पण वापरू शकतो. ती खराब वगैरे होत नाही त्यामुळे. तर अशा प्रकारे बघा मी मुगाची डाळ भरलेली. तर ही मुगाची डाळ ना तुम्हाला पुसट येल्लो कलरची दिसत असेल, पिवळ्या रंगाची. तर ती ना मी झेप्टोवरून मागवलेली, पण इतकी काय मला खास वाटली नाही. पण म्हटलं तर जाऊ दे, आहे तर आहे. आणि डीमार्टमधली मुगाची डाळ खरंच खूप छान आहे आणि मला तीच आवडते. पण जायचं म्हणून बरंचसं सामान माझं मी म्हटलेलं की संपल्यावरती जाईल ग्रोसरी माझी. आणि आता थोडंसं शिल्लक होतं तर म्हटलं चला भरून घेऊया ग्रोसरी. तर इथे सुद्धा बघा मी ह्या भरणीमध्ये ना चण्याची डाळ भरत आहे. मी ना अर्ध्या भरण्यांमध्ये कडधान्य भरले, अर्ध्या भरण्यांमध्ये मसाले भरलेले आहेत, जे आपले मालवणी वगैरे मसाले, हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर वगैरे जे असं ते घरी आपण बनवतो. तर ते मी अर्ध्या भरण्यांमध्ये ते भरलेलं आहे. त्याच्यानंतर बाकीच्या भरण्यांमध्ये मी डाळी भरलेल्या आहेत. तर असं आहे माझं भरण्यांचं कलेक्शन. बरंचसं आहे, पुढे मी तुम्हाला दाखवेल मी कशात काय काय भरलं आहे ते. तर इथे सुद्धा मी ना चण्याची अगोदरची डाळ होती ना ती भरून घेतली, नवीन डाळ भरून घेतली आणि त्याच्यावरती अगोदरची डाळ वापरायला काढलेली तीसुद्धा भरून ठेवली. तर चण्याची डाळ ना मी थोडी जास्तीचीच भरली. तर आता कसं ना सणवार वगैरे सुरू झालेत, होळी आहे, आमचे देवीचे आरत्या वगैरे असतात. तर ना अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आहे ना पुरणही घातलं जातं. होळीला तर कंपल्सरी पुरणपोळी ही असतेच, होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणून. त्याच्यानंतर आमच्या देवीच्या आरत्या येतात तेव्हा पण पुरणाच्या पोळ्याच केल्या जातात. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ना पुरणाच्या पोळ्या बनवल्याच जातात. आणि कसं ना की आधी मी हे जास्त नाही बनवायची, कारण पुरणची पोळी मला नाही आवडत. त्याच्यावर आम्ही नाही बनवायचो आधी इतकं, फक्त थोडंफार नैवेद्यापुरतं वगैरे करायची. पण आता मम्मी वगैरे आहे ना, तर मम्मीला म्हणजे पुरणाची पोळी फार आवडते. मला इशीला आणि इशीच्या पप्पाला आहे ना पुरणाची पोळी एवढी काय आवडत नाही. आम्हाला आवडली तर कटाची आमटी आवडते. तर असो इथे बघा मी ना एका भांड्यामध्ये ना मी डीमार्टमधून आहे ना मिक्स डाळीचं पॅकेट नाही आणलेलं, मला ते महाग वाटलं. मग म्हटलं चला आपल्याकडे सगळ्याच प्रकारच्या डाळी आहेत, आपण घरीच अशी मिक्स डाळ तयार करूया. तर इथे ना मी मुगाची, चण्याची, तुरीची, उडदाची डाळ, सफेद उडदाची, काळ्या उडदाची अशा सगळ्या डाळींना मी मिक्स केल्या. पण तरीसुद्धा ना मला त्याचा कलर थोडा आहे ना असा वेगळाच वाटला. पण जेव्हा मी ह्याच्यामध्ये ना मसूरची डाळ टाकली ना तर ह्याचा कलर इतका छान आणि खुलून आला ना की भन्नाट वाटत होता. तर म्हटलं चला ह्याच्यामध्ये ना खरं तर मिक्स डाळीमध्ये चण्याची डाळ वगैरे टाकत नाही, पण मी टाकली होती थोडीशी. मम्मी म्हटल्या की टाकून दे, ती पण छान लागते आणि चण्याची डाळ चवीला खरंच छान असते. तर ह्याची आमटीसुद्धा आहे ना फ्रेंड्स खूप टेस्टी लागते, तुम्ही बनवून बघा कधी. आणि ना ह्याच्यामध्ये जर तुम्ही मठाची डाळ टाकली ना ती तर अप्रतिम, काय बोलायलाच नको, खूप छान असते ते पण. तर असो, तर बघा इथे मी सगळी डाळ अशी मिक्स करून भरणीत भरून घेणार आहे. तर म्हटलं याच्यामध्ये थोडंसं कलर कमी वाटते म्हणून बघा मी मसूरची डाळसुद्धा टाकते. तर मी ना ही 1.5 वाटी टाकली.
पाहू शकता. आणि बघा किती छान मिक्स केल्यावरती बघा किती छान असा कलर आलेला आहे ना. तर मिक्स जी डीमार्टमध्ये डाळ पण मिळते ना त्याच्यामध्ये आहे ना त्या डाळीला मसूरच्या डाळीमुळेच असा छान रंग येतो आणि मग घ्यावीशी वाटते. तर म्हटलं चला ही सुद्धा डाळ झाली. कारण प्रत्येक वेळी एकाच प्रकारची डाळ खाऊन मज्जा नाही येत. असं वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी खाल्ल्या ना किंवा सगळ्या डाळी एकत्र करून जरी खाल्ल्या ना तरी छान वाटतं आणि एक वेगळी चव येते त्याच्यामध्ये. त्यामुळे तर फ्रेंड्स इथे बघा मी ना सर्व बरण्या ना भरून घेतल्या आणि थोडीशी डाळ ना माझी खाली सांडली. पण मी ती डाळसुद्धा वाया जाऊ नाही देणार आहे. माझी मम्मी म्हणायची एक एक दाण्याचा संसार करावा लागतो. तसंच मी जे पण डाळी वगैरे आहेत ना मी त्या सगळ्या जमा करून घेणार आहे आणि नंतर ती व्यवस्थित निवडून वगैरे ना ती मिक्स डाळीमध्ये टाकून देणार आहे. तर इथे ना माझी चिलट्यावाली उडदाची डाळसुद्धा शिल्लक होती. तर ह्याचीसुद्धा आहे ना मम्मी सांगत होती ह्याची आमटी छान लागते. तर ही सुद्धा रेसिपी मी शेअर करेल तुमच्यासोबत. आता कसं ना पहिलं इतकं माझ्याकडे कडधान्य वगैरे होतं ना ते संपलेलं होतं म्हणून मग मी भाज्या वगैरे जास्त भरत होते. आता सहसा कडधान्य वगैरे पण फार भरलेलं आहे ना तर कडधान्याच्या आणि भाज्या या दोघांच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर अशा प्रकारे सॉरी फ्रेंड्स व्हिडिओ थोडा लेट येतो आहे कारण की एडिटिंग करून झाला ना की व्हॉईस ओव्हरला थोडासा वेळ मिळत नाही आणि तुम्ही म्हणत असाल की व्हॉईस ओव्हरची काय गरज आहे रिअल आवाज पण तुम्ही ठेवू शकता. तर हो फ्रेंड्स ठेवू शकते पण काय होतं ना डुग्गूचा दंगा साईडला टी व्हीचा आवाज आणि बाहेरचा आवाज असं सगळं एकंदरीत आवाजामुळे ना प्रॉपर माझा आवाज तुम्हाला ऐकू येणार नाही. त्याच्यामुळे व्हॉईस ओव्हर करावा लागतो आहे आणि मध्ये मध्ये डुग्गूचं रडणं वगैरे पण असतंच किंवा मस्ती करणं वगैरे तर तो सुद्धा आवाज असतो त्याच्यामुळे. तर असो अशा प्रकारे बघा मी सगळ्या बरण्यांमध्ये ना कडधान्य डाळी वगैरे भरून घेतल्या आणि त्याच्यावरती ना स्टिकरसुद्धा लावून घेतले जेणेकरून कशात काय आहे ना हे समोर दिसले की आपल्याला पटकन काढता येतं. आता हे तर मला आणि मम्मीला समजतं पण कधी कधी काय होतं मिस्टरसुद्धा त्यांच्या मनपसंतीचं काय बनवायला वगैरे जातात ना तर त्यांना कधी कळत नाही की कशात काय आहे. म्हणून म्हटलं की ना इथे लेबल लावलं ना आणि मम्मीसाठी मराठीतून थोडं आणि कारण की कसं इंग्लिशमध्ये आपण सगळे लेबलची नावं लिहिली ना की ते आपल्याला कळतं. मराठी म्हणजे मराठी न वाचणाऱ्याला सॉरी इंग्लिश न वाचणाऱ्याला ते कळत नाही की काय लिहिलं आहे ते. म्हणून म्हटलं की चला मराठीत पण लिहून टाकूया हे शब्द म्हणजे मम्मीला पण वाचताना इझी पडेल आणि मम्मी ते वस्तू घेतानाही व्यवस्थित घेईल अशा प्रकारे. तर इथे पण आहे ना बघा मी अगोदरचे काही हे नवीन आणलेले हिरवे चणे आहेत आणि अगोदरची पण काही चणे माझ्याकडे होते. हे एक पॅकेट होतं माझ्याकडे शिल्लक. तर म्हटलं चला हे पण भरून घेऊया आणि असं सगळं फुल भरून ठेवलं ना तर किती छान वाटतं दिसायला पण कलरफुल डाळी कडधान्य वगैरे असं कलरफुल किचन दिसतं कबड दिसतं. तर ह्याचं आहे ना माझं सेपरेट असं कपाट आहे किचनमध्ये. तर मी त्याच्यामध्ये त्या सगळ्या भरण्यांना अशा व्यवस्थित लाईनशीर लावून ठेवणार आहे आणि माझ्याकडे छोट्या ज्या भरण्या होत्या ना त्यासुद्धा मी कुठे अरेंज केल्या ना ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. दाखवेल तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये आहेच ते. तर इथे सुद्धा मी मसूरची डाळसुद्धा भरून घेणार आहे अख्खी मसूरची डाळ. तर ही सुद्धा आणलेली अख्खी मसूरची डाळ ना माझ्या मिस्टरांना खूप आवडते आणि खरं सांगू ना तुम्ही ह्याची कांदा डाळ किंवा हिरव्या लाल मसूरच्या डाळीची कांदा डाळ तुम्ही करून बघा. खरंच खूप टेस्टी लागते. ती कांदा डाळ कशी बनवतात ना ही सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर ही कांदा डाळ ना तुम्ही एक दिवसाच्या प्रवासासाठी नेऊ शकता. कुठे बाहेर वगैरे फिरायला जात असाल किंवा गावाला वगैरे तर पटकन अशी डाळ बनवली चपातीवरती घेतली आणि खाल्ली ना गाडीमध्ये वगैरे तर खरंच खूप छान वाटतं आणि पोटालासुद्धा आधार मिळतो. तर अशा प्रकारे आणि हे बघा इथे मी डाळी वगैरे सगळ्या भरून ठेवल्या. अर्धी मूग आपण आणलीच नाही ना एवढीच आहे ना अर्धी आणली नाही ना तर काही काही डाळी ना माझ्याकडे म्हणजे होत्या शिल्लक आणि काही काही मी नव्हत्या त्याच मी आता पूर्ण भरून घेत आहे. तर मी जिरेसुद्धा आहे ना बरण्यांमध्येच भरून ठेवते असे पाकिटं जमा करून नाही ठेवत. तर इथे बघा माझं सगळं म्हणजे किचनचं कपाट किती छान आणि सुंदर वाटतं आहे ना. तर इथे मी ना काबुली चणे नाही घेतले कारण की हे जास्तीत जास्त सहसा काबुली चण्याची भाजी होत नाही आमच्या घरी कधीतरीच होते. तर इथे वरती मी ना असे कडधान्य चिलट्यावाल्या डाळी आणि काबुली चणे वगैरे असे ठेवलेले. मधल्या भागात मी ना नाश्त्याचे प्रकार ठेवलेले ओट्स त्याच्यानंतर जाडा रवा बारीक रवा पोहे साबुदाणा वगैरे अशा वस्तू ठेवलेल्या होत्या.
आणि ही जी डाळ आहे ना, ही गुजराती डाळ आहे. तर ही मी ना 2 प्रकारच्या डाळी भरलेल्या आहे, हे सांगितलेलं मी तुम्हाला. एक गुजराती आणि एक लातूर डाळ. तर इथे ना मी ड्रायफ्रूटचं सेक्शन केलेलं आहे. तर इथे मी फक्त ड्रायफ्रूटच्याच वस्तू ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर खालच्या साईडला आहे ना, मी इथे अशा ज्या रोजच्या हाताळणाऱ्या वस्तू, डाळी आहेत, जसे की तुरीची डाळ, चण्याची डाळ, मसूरची डाळ, मिक्स डाळ वगैरे. तर हे मी खाली लावलेलं आहे, म्हणजे काढताना पण आहे ना आपल्याला इझिली पडेल. वरून ही डाळ म्हणजे ज्या वस्तू रेग्युलर यूज होतात ना, त्या जवळ आसपासच ठेवायच्या आणि ज्या कधीतरी होतात ना, त्या वरच्या साईडला ठेवून द्यायच्या, जेणेकरून ती कधीतरी काढताना इतकं काही वाटत नाही आणि फुटतही नाही आणि त्रासही होत नाही. तर त्याच्यामुळे तर मी इथे ना सगळ्या अशा डाळी लावल्या. तर मी सांगत होते, चण्याची डाळ आहे, मुगाची डाळ आहे, त्याच्यानंतर तुरीची डाळ, मसूरची डाळ, मिक्स डाळ असं. तर इथे पण बघा, इथे मी तुम्हाला ना आता कबर्ड खोलून दाखवते, की मी कसं काय-काय लावलं आहे ते. म्हणजे तुम्हाला कळेल आणि आवडेलसुद्धा. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ना, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. तर इथे बघा, मी कपाट खोलून तुम्हाला दाखवत आहे, की मी काय-काय ठेवलं आहे. तर मी ना इथे एका बरणी पास्ता, त्याच्यानंतर चणे, त्याच्यानंतर चवळी वगैरे, उडदाची डाळ, तुरीची डाळ, उडदाची काळी डाळ, ही मुगाची डाळ, अख्खी मसूर, त्यानंतर राई जिरे, त्याच्यानंतर सफेद वाटाणा असे ठेवले. इथे नाश्त्याचे प्रकार. तर इथे मी ना साबुदाणा जो होता ना, तो मी हा जो वेगळा डी-मार्टमधून आणलेला ना, तो एकदा वेगळ्याच थैलीत एक वेगळ्याच भांड्यात ठेवला आहे, म्हणजे भरणीत ठेवलेला आहे. आणि दुसरा जो अगोदरचा साबुदाणा आहे ना, तो दुसऱ्या भरणीत ठेवलेला आहे. तर आधी पहिला तो वापरला जाईल आणि मग हा. दिसतानाच बघा ना फ्रेंड्स, किती सुंदर दिसतंय ना आणि कलरफुल पण वाटतंय. आणि ह्या सेक्शनमध्ये तर म्हणजे सगळ्याच वस्तू व्हाईटच आहेत. इथे मी कोकोनट बुरादा ठेवलेला आहे, त्याच्यानंतर बेसन, त्याच्यानंतर जुना साबुदाणा आहे. तो मी इथेच ठेवला, मी तो मिक्स भरणीत केला नाही. ही घरीच दळलेली हळद आहे. हे घरीच दळलेलं धना पावडर आहे. त्याच्यानंतर हे मी कोल्हापूरला गेले होते ना, मी तिथून आणलेला मालवणी मसाला आहे. आणि हा जो आहे ना, हा घरीच दळलेला लाल मिरची पावडर आहे. आणि इथे बघा, इथे सुद्धा मी असं सगळं सेक्शन करून ठेवलेलं आहे. मिक्स ड्राय फ्रुट्स ठेवले आहेत, नंतर काजू, बदाम वगैरे. तर अशा प्रकारे इथे स्टीलचं सेक्शन केलेलं आहे. तर इथे ना माझ्याकडे जेवढे स्टीलच्या बरण्या होत्या ना, म्हणजे काय बोलतात, डबे होते ना, तर ते सुद्धा मी इथे ठेवलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता, एका भरण्यामध्ये इडली रवा आहे, एका डब्यामध्ये काहीतरी ठेवलेलं आहे, एका डब्यामध्ये एक डबा खालीच आहे, एका डब्यामध्ये वनस्पती डालडा आहे, एका डब्यामध्ये तूप आहे, एका डब्यामध्ये डुग्गूचं खिमटी आहे. तिथे तुम्हाला पाठी जो डब्बा दिसतो ना, त्याच्यामध्ये उडदाची डाळ आहे. तर अशी जी एक्स्ट्राची ग्रोसरी वगैरे आहे ना, ती मी पाठच्या साईडला अशी जमा करून ठेवली आहे बॉक्समध्ये. म्हणजे ती आपल्याला लगेच हाताळता येते. आणि पुढच्या साईडला असे जे रेग्युलर डबे यूज करायचे ना, ते पुढे ठेवलेले आहेत. तर इथे सुद्धा ना मी पाठच्या साईडला ज्या म्हणजे जास्तीच्या ज्या लवकर रोज न लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ना, ते मी पाठच्या साईडला भरण्या ठेवल्या आहेत. तर इथे मी हिरवे चणे, चॉकलेटी चणे, ब्राऊन शुगर, अशा सगळ्या वस्तू मी अशा पाठच्या साईडला ठेवलेल्या होत्या. हिरवे मूग वगैरे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत ह्याचं हे पण शेअर करू, की मी काचेच्या भरण्याचं सिलेक्शन कसं करते आणि कसं ठेवते कपाटमध्ये. तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ काढला आहे खास. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि छान छान अशा कमेंट्स करा. आणि खरोखर सबस्क्राईब करायला बिलकुल पण वेळ लावू नका, कारण की तुमचं एक एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी मोटिवेशन असतं.
तर अशा प्रकारे तर हे मी असं तुम्हाला दाखवत होते. त्याच्यानंतर इथे जे तुम्हाला मी पाटी जे स्टीलचे डबे दाखवत आहे ना वरच्या साईडला, तर त्याच्यामध्ये मी एक्स्ट्राची ग्रोसरी जी भरून ठेवली ना ते ठेवलेलं आहे. हे माझं स्टीलचं चॉपर आहे, इडलीचं भांडं आहे बाजूला. तर हे कसं लगेच लगोलग जर हाताला लागलं तर काढता येतं. त्याच्यामुळे मी ते सुद्धा असं पुढेच ठेवलेलं आहे. हे खजूर आहेत आणि हे दुसरे खजूर आहेत. तर हे खजूर ना मी दुकानातून आणलेले काळे खजूर आणि हे मी ऑनलाईन मागवलेले. तर हे ना ऑफरमध्ये होते, बाय वन गेट वन फ्री आणि ऑफर पण चांगली होती. तर म्हटलं चला वापरून बघूया. पण खरंच खूप चांगले आहेत हे सुद्धा. प्रोवीचे आहेत हे खजूर आणि छान आहेत हे सुद्धा. तर म्हणून मग मी एक ऑर्डर करून मागितलेलं आणि इथे चण्याची डाळ, मुगाची डाळ, तूर डाळ वगैरे असं सगळं लावून ठेवलेलं आहे. म्हणजे खालच्या खाली मम्मीला घ्यायलासुद्धा इझी पडेल. उचलताना वगैरे असं काही हात वगैरे सटकणार नाही किंवा हातातून सटकणार नाही. त्याच्यामुळे असे खालच्या खाली त्या भरण्या ठेवलेल्या आहेत. जास्त उंचावर ठेवल्या ना तर कधी असं कळत नकळत हातातून वगैरे सटकतात. त्याच्यामुळे इथे बघा मी इथे ना ह्या भरणीमध्ये ना गूळचं पावडर ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये ना थोडेसे धने आहेत. त्याच्यानंतर हे माझं हे आहे काय बोलतात ते कंडेन्स मिल्क आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ना हे फ्रीजचं कंटेनर आहे. त्याच्यात मी मुसली ठेवली, केक ठेवलेला आहे आणि इथे बघा ह्या सफेद डब्यामध्ये सुद्धा ना मी मम्मीनी जे मुखवास बनवून ठेवलेला ना ते सुद्धा आहे. तर ह्याच्यामध्ये अळशी, ओवा, तीळ वगैरे असं सगळं आपण जे बाळंतपणाच्या टाईमला बनवतो ना तसं बनवलेलं आहे आणि त्याला मिठाच्या पाण्यामध्ये असं छान भाजून घेतलं आहे. आणि इथे बघा इथे ना हे माझं फ्रीजचं कंटेनर होतं. त्याच्यामध्ये मी मसाल्याचा एव्हरेजचा चिकन मसाल्याचा डब्बा ठेवलेला आहे. त्यांच्या इथे बघा बॅक साईडला जे एक्स्ट्राचं ज्या नाही लागणाऱ्या वस्तू आहेत ना त्या मी पाठच्या साईडला ठेवल्या आहेत. पाहू शकता इथे एक्स्ट्राचे हे पोहे माझं, वगैरे आहेत. तर पोह्याचं ह्याच्यासाठी आहे. पोहे माझ्याकडे जे मी आता कंटेनर आणलेले, नव्हतं तर आणि ह्याच्यासाठी मी आहे कंटेनर पण नव्हतं. मी ते म्हणून दुसऱ्या ते वरच्या असंच कपाटात ठेवलं आहे. असं नाही की तर कंटेनर हे नाही दुसरं कंटेनर पण ते स्टीलचा वरच्या डब्बा आहे. स्टोअर बॉक्समध्ये त्याच्यानंतर आहे. इथे माझा तर गरम म्हटलं जाऊ दे, मसाल्याचा हा परत डब्बा वरचढ आहे. कोण करणार ना. तर इथल्या इथे आणि जागा हे ना शिल्लक फ्रीजचे होती तर तिथेच कंटेनर ठेवलं. आहेत. तर आता त्याच्यानंतर ह्यातल्या मसाल्याचा भाज्या वापरून खड्या झाल्यात, मसाल्यांचा खाऊन डब्बा आहे. वगैरे हे झाल्यात. माझे तर ते आता फ्रीजचे धुवून कंटेनर स्वच्छ आहे. ठेवून मग परत इथेच वापरताना काढायचे ठेवायच्या इथूनच आणि जो ठेवून आपल्याला पण फ्रीजमध्ये स्वच्छ करून इथेच ठेवायचा ठेवून असेल तर द्यायचे. आपण पटकन ह्या त्याच्यानंतर डबे काढून लाल लगेचच मिरच्या आहेत, काढून घेऊ त्यासुद्धा शकतो. तर मी इथे अशाच सुद्धा आहे ठेवल्या ना आहेत. मिरच्या त्याच्यानंतर मिरच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे इथे जे पण पाठच्या कोपऱ्यामध्ये साईडला आहे ना हँडलवाले जे फ्रीजचंच बॉक्स दिसतात कंटेनर ना वगैरे ते पण आहे. फ्रीजचे हे लाल कंटेनर आहे. मिरच्यांचा तर मी ना फ्रीजचे ज्या गोल कंटेनरच फक्त मिरच्या असतात माझे ना डाळीला प्लास्टिकचे, फोडणी बाकी देण्यासाठी सगळ्या बरण्या त्या माझ्या सुद्धा आहेत. त्याच्यानंतर ह्याच्या आहेत काय बोलतात काचेच्या आहेत. आणि फ्रीजचे जे कंटेनर आहेत ना तर ते सुद्धा रिसायकलवाले कंटेनर आहेत. तर जेव्हा कधी मला ते नको असले तर मी ते हे करू शकते, टाकून देऊ शकते आणि ते रिसायकलसुद्धा होतात भंगारमध्ये वगैरे दिले तर. तर इथे ना हे माझं एक्स्ट्राचं स्टेशनरी सामान आहे जे किचनमध्ये वगैरे कधी डबल टेप वगैरे किंवा लोशन वगैरे लागतं ना चिपकवण्याचं ते ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत माझं हे असं कपाट आहे. तर ना फ्रेंड्स आधी ह्याच्या बॅक साईडला आहे ना माझ्याकडे छोट्या बरण्या ज्या होत्या ना त्या मी अशा लावून वगैरे ठेवायची. तर खूप सारं असं मेसी मेसी वाटायचं. तर म्हटलं चला असं हे काढून घेऊया आणि दुसऱ्या ड्रॉवरमध्ये वगैरे टाकूया. तर आहे ना ते सुद्धा बरण्या आहेत ना मी अशा पाठच्या साईडला ठेवायची. तर ते भरपूर असं खूप गिचकट वाटत होतं. तर इथे बघा मी ना ड्रॉवरमध्ये ह्या अशा छोट्या बरण्या लावल्या तर आता किती छान असं सुरेख दिसतं आहे ना. तर त्यांची जागा आहे ना मी इथे केली आणि त्या व्यवस्थित बसल्यासुद्धा आहेत. म्हणून मला आहे ना माझ्या मोठ्या भरण्या व्यवस्थित ठेवता आल्या. तर इथे सुद्धा ना एक सेट असा माझ्या या भरण्या आहेत. तर काही भरण्यांना माझ्या जॅमच्या आहेत तर मी त्यासुद्धा अशा फेकून नाही दिल्या आहेत, जमा ठेवल्या आहेत. तर त्यासुद्धा मी वापरते. इथे पुढे ज्या आहेत ना हे माझे चिली फ्लेक्स वगैरे ह्याच्या ज्या बरण्या होत्या ना त्या आहेत. तर त्याच्या मी तुम्हाला बोलली होती ना की माझ्याकडे त्याच्या बरण्या आहेत. तर मी त्यातच सगळं चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो भरून ठेवलं. तर ह्या अशा प्रकारे भरण्या वगैरे लावून ठेवल्या आणि खूप सुंदर असं छान दिसत आहे. तर बाकीचे ज्या अजून छोट्या भरण्या होत्या ना त्या मी दुसऱ्या ड्रॉवरमध्ये ठेवल्या. इथे ना मी पाठी हे माझा मोठा टोप ठेवलेला आहे. तर हा मला कधीतरीच लागतो म्हणून मी तो बॅक साईडला ठेवला आहे. आणि इथे बघा ह्या ना माझ्या ज्या स्प्रेड चॉकलेटच्या जे बरण्या येतात ना त्या आहेत. तर तो पण माझा 6चा सेट झालेला आहे. तर त्यासुद्धा मी इथेच लावून ठेवल्या. तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला काही ना काही भरता येतं. आणि ह्या आहे ना मी ऑनलाईन मागवलेल्या छोट्या बरण्या होत्या. तर ह्या ऑनलाईनमध्ये ना 2 बरण्या यायच्या. तर ह्या काहीतरी ना 100 रुपीजला 2 येत होत्या. या बरण्या आहेत ना माझ्या खूप आधीपासूनच्या आहेत, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासूनच्या आहेत. ह्या बरण्यांचा मी बिझनेस करायचे तेव्हा मी ह्या बरण्या खूप लोकांना विकल्या आहेत वगैरे. हिमालयाच्या आहेत या बरण्या. तर खूप छान होत्या ह्या.
तर ह्यातल्याने माझ्याकडे आता 3च शिल्लक राहिल्या. 2-3 होत्या त्या अजून फुटून गेल्या. तर अशा आहेत आणि मस्त आहे त्या टिकायला, जाडजूड आहेत. ह्या 2 बाटल्या आहेत ना, त्या कॉफीच्या बाटल्या आहेत. माझ्या आहे ना कॉफीच्या बाटल्या आहेत. त्याच्यानंतर चिंग, शेजवान चटणी असते त्याच्या बाटल्या आहेत. तर ह्या बाटल्या आहेत ना, मी अशा फेकून नाही दिल्या, त्या जमा करून ठेवल्या आहेत. कारण कसं ना, ह्या बाटल्यांचे झाकणं वगैरे पण असे ऑनलाईन भेटून जातात म्हणजे बल्कमध्ये. तर मी म्हटलं की चला तसं करू, नाहीतर मग आपण आपल्याच घरच्या घरी कलर वगैरे देऊ शकतो त्यांना, स्प्रे कलर आणून. इथे ह्या ज्या आहेत ना, ह्या चिंग सॉसच्या बाटल्या आहेत माझ्याकडे. तर ह्यासुद्धा आहेत ना, दूध वगैरे ओतायला किंवा ताक वगैरे ओतून ठेवायला ना बऱ्या पडतात फ्रीजमध्ये ठेवल्या. आणि इथे या मिठाच्या 2 बरण्या आहेत छोट्या छोट्या. तर ज्या अशा वरून कधी मीठ टाकण्यासाठी लागतात ना, त्यासुद्धा मी इथेच ठेवल्या आहेत. आणि ग्लास वगैरे काचेचे इथेच ठेवून दिले आहेत. पहिले हे सगळ्या वस्तू आहेत ना, ह्या काचेच्या कबर्डमध्ये असायच्या आणि त्याच्यामुळे ना भरपूर किचकट वाटायचं तिथे. तर ह्या ज्या पाटीसुद्धा तुम्हाला बरण्या दिसत आहेत ना, तर ह्या बरण्या आहेत ना, मी डीमार्टमधून घेतलेल्या. तर ह्या बरण्यासुद्धा आहेत ना, 180ला 2 आलेल्या होत्या. तर अशा मी ना 2-2, 2-2 करतच घेतलेल्या आहेत. मी जास्त काही एकदम सगळं घेतलेलं नाही आहे. जेव्हा जसं वाटेल तेव्हा मी जेव्हा गेली तेव्हा मी अशा घेऊन जमा केलेल्या आहेत. आणि इथे ज्या आहेत ना, ती स्टीलची बॉटल आहे आणि बाकी हे सर्व ग्लास. तर अशा प्रकारे पाहू शकता. इथे हा ना डब्बा हा माझ्या वहिनीचा आहे, तो करणार आहे मी रिटर्न. आणि इथे ना मी हा डब्बा सेपरेट छोट्या चमच्यांसाठी ठेवलेला आहे, की आपल्याला जेव्हा पण ऑन द स्पॉट कधी चमचे वगैरे लागतात ना बरण्यांमध्ये टाकायला, टाकून ठेवले ना तर वस्तू खराब होतात बरण्यांमध्ये टाकल्यावर. त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये ठेवल्या ना तर जेव्हा जशी लागेल तर चमचे शोधायची गरज नाही पडत. ह्याच्यातून एक घ्यायचा आणि वापरायचा. त्याच्यामुळे मी ते तिथे असं सेपरेट डब्बाच ठेवलेला आहे. तर फ्रेंड्स असं आहे माझं कलेक्शन बरण्यांचं, काचेच्या बरण्यांचं, स्टीलच्या डब्यांचं वगैरे. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. तर इथे सुद्धा मी तुम्हाला दाखवत होते की इथे ना मी पोहे लिहिलेत, पण मी मराठीतून सुद्धा लिहिणार आहे स्टिकरवरती, जेणेकरून मम्मीला सुद्धा वाचायला खूप सोपं आणि इझी पडेल. कारण एक हाती किचन वापरण्यासारखं असलं ना तर ते आपल्याला आपलं आपलं समजतं. पण आपल्यासोबत अजून कोणी असेल आणि ते सुद्धा किचन वगैरे म्हणजे काम वगैरे करत असेल ना किचनमध्ये, तर त्यांच्यासाठी अवघड होऊन जातं कशात काय वगैरे ठेवल्या. तर त्याच्यामुळे तिथे असे लेबल लावलेले सोयीस्कर वाटतं. तर बघा मी लांबून तुम्हाला दाखवत होते की माझं हे असं किचनचं कबर्ड आहे आणि काचेचं आहे हे. तर ह्याच्यामध्ये किती सुंदर आणि छान दिसतात आहे ना, आणि स्टिकर लावल्यामुळे तर अजूनच सुंदर दिसतं आहे आणि कलरफुल वगैरे वाटत आहे माझं म्हणजे माझं हे कपाट. तर ह्या कबर्डच्या खाली ना असे 2 बॉक्स आहेत आणि साईडला असा एक मोठा बॉक्स आहे. तर तिथे मी ना वॉशिंग मशीन लावते आणि इथे जे साईडला 2 जे बॉक्स आहेत ना तिथे मी छोटा एक जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये ओव्हन बसायसारखा आहे तो, पण मी त्यात ओव्हन नाही ठेवला आहे. त्याच्यात मी ना स्टीलचे डबे ठेवलेले आहेत, जे रेग्युलर साखरचा, तांदूळचा, बेसनचा वगैरे असे पण जे वरवरचे डबे लागतात ना, तर ते तिथे ठेवलेले आहेत. हे डबे तर खरंच मी सांगू ना तुम्हाला मिल्की मिस्टचे खरंच खूप छान आहेत. आणि जे आईस्क्रीमचे फॅमिली पॅकचे पण येतात ना ते सुद्धा छान आहेत. तर ते ना जर तुम्हाला असे कंटेनर जर फ्रीज कंटेनर जर घ्यायचे नसेल ना, तर तुम्ही हे आईस्क्रीमवाले हे मिल्की मिस्टचे जे डबे आहेत ना ते नक्कीच वापरा. कारण त्याच्यामध्ये ना भाज्या खूप छान आणि ताज्या टवटवीत राहतात, बिलकुल पण खराब होत नाही. त्याला लवकर मॉइश्चरसुद्धा येत नाही, खूप छान राहतात. आणि या फ्रीज कंटेनरमध्ये आहेत ना भाज्या लवकर मॉइश्चर पकडून जातात. त्याच्यामुळे मला इतके काही ते खास असं वाटले नाही. आणि मी आधी ह्याच बाटल्या म्हणजे हेच डबे वापरायची, मिल्की मिस्टचे आणि फॅमिली पॅकचे कंटेनर आईस्क्रीमचे. पण म्हटलं हे घेतलं होतं तर चला हे वापरून बघू. थोड्या टाईम मला हे चांगलं वाटलं, नंतर मग मला त्याचा रिव्ह्यू काही इतका खास नाही आवडला. माझा रुटीनचा व्हिडिओ थोडा लेट येईल, कारण की आता मी बेडरूमची क्लिनिंग काढणार आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत येईल. रोज एक असं काही मी क्लिनिंग करत असते. तर चला मग भेटूया पुढचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.